आदरणीय सुरेश डगला देखील उपस्थित आहेत. प्रत्येक वर्षी येतात आणि या स्पर्धेला 4 चांद लावतात. सुरेश डगला यांचं देखील मनापासून स्वागत आहे आमच्या मुख्य VIP डायसवर. संध्याकाळच्या सत्रामध्ये आमचे लाडके प्रेक्षक महाराज जे पुन्हा एकदा मोठ्या संख्येने उपस्थित झालेले आहेत त्यांचं देखील खूप खूप स्वागत. रोहित भोईर होंडो षटकातील पुढील बॉल घेऊन लाऊड अपील तर होतं. प्रदीपजी पाटील या ठिकाणी निरोप घेत आहेत. पहाडोली गावातून बिलॉंग करणारे दर्जेदार समालोचक आपण आलात. या स्पर्धेची शोभा वाढवलीत. आपले मनापासून खूप खूप आभार. रोहित भोईर पावलांचा वापर वाईडिश लॉंग ऑन आणि काउ फेज च्या प्रॉपर केंद्रस्थानावरून चिडून निघून जातोय सीमारेषा पार. चौकार आहे पंकज अशोक पाटील. सातिवलीचा हा वंडर बॉय प्रत्येक मॅच मध्ये खेळतोय. ही नोंद घेण्यासारखी गोष्ट आहे. ज्या मॅच मध्ये आलाय त्या मॅच मध्ये खेळलाय. गोलंदाजी असो की मग फलंदाजी असो. सुपरस्टार आयकॉन आहे आदरणीय नितेशजी तरे. संघ मालकांना आनंदित करून टाकणार प्रदर्शन. रोहितचा पुढील बॉल सुरेख पद्धतीने बिटवीन द गॅप्स शॉर्ट स्वीपर कव्हर आणि शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या अगदी मधून चेंडू निघून जातोय सीमारेषा पलीकडे. पंकज अशोक पाटील च्या बॅट मधून आणखीन एक नेत्रलोचक स्वरूपातील चौकार. कव्हर ड्राईव्ह खेळू शकतो, स्क्वेअर ड्राईव्ह खेळू शकतो, स्क्वेअर कट खेळू शकतो, पुलचा फटका खेळू शकतो, स्विच हिट देखील खेळू शकतोय. लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह, ऑन ड्राईव्ह, लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह, नो लुक शॉट. कोणता फटका नाहीये पंकज अशोक पाटील कडे. उगाच वंडर बॉय हे नाव त्याला देण्यात आलेलं नाहीये. खरोखर आश्चर्यचकित करणारा खेळाडू आहेच आहे म्हणून त्याचं नामकरण तसं करण्यात आलंय. क्लासिकल बॅटिंग सुरू आहे. धावसंख्या जाऊन पोहोचले फलकावर. 8 या अंकावर पहिले 3 चेंडू डॉट आले होते रोहित भोईर यांचे, परंतु त्यानंतर पुनरागमन केलाय, कमबॅक केलाय पंकजने. वन्स अगेन डान्सिंग डाऊन द ट्रॅक. डीप मध्ये आपण पाहू शकाल चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी झालेलं आहे. पहिल्या षटकाचा खेळ परिपूर्ण होतोय. 9 धावा आहेत फलकावर. आपण स्वागत सन्मानाकडे वळणार आहोत. आदरणीय कुणालजी पाटील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत केव शिलशेत ग्रामपंचायतच्या माध्यमातून. विद्यमान ग्रामपंचायत सदस्य रवी गणेशकर साहेब आपण आपल्या शुभ हस्ते कुणालजी पाटील यांना सन्मानित करायचंय. उत्कृष्ट क्रिकेटपटू देखील आहेत कुणाल पाटील आणि विद्यमान उपसरपंच महोदय म्हणून सरांची ओळख आहे. सन्मान आपण प्रदान करावा. रवी गणेशकर साहेब या स्पर्धेचे ताते आणि ग्रामपंचायत सदस्य महोदय सरांच्या शुभ हस्ते जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आदरणीय कुणाल पाटील एक झुंजार क्रिकेटपटू आणि केव शिलशेत ग्रामपंचायतचे विद्यमान उपसरपंच महोदय यांचा शुभ सन्मान केला जातोय. मुख्य क्रीडा मंचावर मायेचे उबदार असे शॉल, स्नेहाचं पुष्पगुच्छ आहे आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन आम्ही कुणाल पाटील यांना सन्मानित करतोय. यावेळेस जबरदस्त इनसाइड आउट सजवलाय. रोहित शर्माची प्रॉपर आठवण करून देत असताना पंकज अशोक पाटील हे फक्त नाव नाहीये तर हा एक ब्रँड आहे. क्लास बॅटिंग करतोय. धावसंख्या जाऊन पोहोचले फलकावर 15 या अंकावर. काय बॅटिंग करतोय. अत्यंत दर्जेदार फलंदाजीचं हे पृथक्करण आहे. बघा तत्काळ पुनरावलोकन, मनगटांचा जबरदस्त वापर, स्ट्रोक मेकिंग कमालीचे. चेंडूला येऊ देतोय, शेवटपर्यंत वेट अँड वॉच करतोय, व्यवस्थित हाताळतोय, निहाळतोय आणि त्यानंतर मात्र बॅटचं ब्लेड ओपन करतोय. पंकज अशोक पाटील सातिवलीचा वंडर बॉय पुन्हा एकदा मैदानामध्ये चमकलाय. आता सन्मान दिला. एक धाव त्या ठिकाणी सहजगत्या पळून परिपूर्ण केली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 16 या अंकावर. प्रथम फलंदाजी करत असताना तरे ग्रुपच्या माध्यमातून तब्बल 50,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य या स्पर्धेकरिता लाभलेलं आहे. त्याबद्दल त्यांचे पुन्हा एकदा मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय.
या स्पर्धेला एका असीम उंचीवरती घेऊन जाण्यामध्ये मोठा हातखंडा ज्यांचा राहिलेला आहे. खूप खूप धन्यवाद पेरे ग्रुप. गौरव जाधवचा पुढील बॉल. बिग फान चेंडू आहे. बिटवीन द गॅप्स खेळण्याचा मानस मनसुबा मनकवडा. बॅकअप चांगला प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे. सुंदर क्षेत्ररक्षण. सिंगलचं रोटेशन. टेबल टॉपर गुणतालिकेमध्ये पहिल्या क्रमांकावरती झेप घेण्याकरिता महत्वाची लढत. फुल टॉस दिला. वाईडिश लॉंग ऑन झोन मध्ये फटका फसलेला आहे आणि पंच दर्शवत आहेत नो बॉल. परंतु रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाच्या माध्यमातून रोहित भोईर यांनी लगेच चॅलेंज केलेलं आहे. पंचांनी मात्र यथोचित स्वरूपामध्ये आपण पाहू शकाल नो बॉल दर्शवलेला आहे. ऑन फील्ड डिसिजन आणि त्याला चॅलेंज केलंय रोहित भोईर. क्षेत्ररक्षण करणाऱ्या नारायण स्मृती संघाने बघूयात विरलजी नायर थर्ड अंपायर काय निर्णय देत आहेत. साहिल विलास पाटील ॲज अ टेक्निशियन त्या ठिकाणी कार्यरत आहेत सध्या. डिसिजन इज पेंडिंग नाऊ. खूप निर्णायक आणि महत्वाचा क्षण आहे कारण पंकज पाटील इट्स फेअर डिलिव्हरी. चेंडू पडता पडता डीप होतोय आणि त्या कारणास्तव रिव्ह्यू सक्सेसफुल झालेला आहे. क्या बात आहे रोहित भोईर. गेम अवेअरनेस, समय सूचकता, सामन्यामध्ये किती लक्ष असेल, योग्य वेळी योग्य रिव्ह्यू घेतला. धन्यवाद विरलजी नायर, आपल्या मनापासून आभार. विरलजी नायर यांचं म्हणणं आहे ॲज अ थर्ड अंपायर चेंडू पडता पडता डीप झालेला आहे आणि त्या कारणास्तव हा लीगल बॉल आहे. पंकज अशोक पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. ऑन स्क्रीन दूध का दूध पानी का पानी. विश नेटवर्क ॲज अ टेक्निशियन साहिल विलास पाटील, ॲज अ कॅमेरामॅन हरेश आगिवले आणि साहिल सावंत, सर्वांच्या मनापासून आभार आम्ही व्यक्त करीत आहोत. खूप चांगलं छायाचित्रण राहिलेलं आहे. ब्रँड ऑफ विरार हरेश आगिवले गेली भरपूर वर्ष झाली छायाचित्रण ते करत आलेले आहेत. दुसऱ्या बाजूने ब्रँड ऑफ रायगड साहिल सावंत यांना आपण पाहतोय आणि ॲज अ टेक्निशियन मागील 7-8 वर्षांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या नावाची छाप सोडणारे साहिलजी विलास पाटील पहाडोली यांना आपण पाहू शकतात. खूप महत्वाचा क्षण होता, निर्णायक क्षण होता. पंकजची विकेट आलाय. त्यांची जागा भरून काढण्याकरिता नव्याने फलंदाज आलेले आहेत कृपेश शांताराम किणी. बोट या गावातून बिलॉंग करणारा हा क्रिकेटपटू यंदाच्या हंगामामध्ये लौकिकाप्रमाणे खेळ झालेला नाहीये. कृपेश या साखळी गटातील शेवटच्या मॅच मध्ये काहीतरी अनोखी कामगिरी करेल का हे बघण्यासारखं आहे. यॉर्क लेंथ आहे. गौरव जाधव खूप चांगला चेंडू हाताळला. यॉर्क लेंथ वरती बऱ्याचदा फलंदाज निष्प्रभ ठरत असतात. कॅन्सर डिलिव्हरी आहे क्रिकेटच्या वसुंधरेवरील. गौरव जाधव चांगला चेंडू होता. वन्स अगेन आपल्या बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होत असताना लेफ्ट आर्म अराउंड दी विकेटचा मारा आहे मिचेल स्टार्क कॉपीबुक स्टाईल ने. शॉर्ट स्वीपर कव्हर मध्ये चेंडूला थांबवलं जात आहे. सचिन टोकरे त्या ठिकाणी आहेत. या आधीच्या सामन्याचा हिरो आहे. आज मात्र एक जबरदस्त सुवर्ण यज्ञ सचिन टोकरे यांनी रचला आणि कृतकृत्य केलं विजय टोकरे यांना. एवढ्या वर्षांची मेहनत कुठेतरी फळाला आलेली आहे. फलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचते 18 या अंकावर. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालेला आहे. थोडीशी घाई करायची आहे. दोन्ही देखील संघांना विनंती बॅट लाईटचा सामना करावा लागू नये म्हणून घाई करा प्लीज. जास्त वेळ घेऊ नका रिक्वेस्ट करतोय. सूर्यनारायण देव कधीही कुणासाठी थांबत नसतात. वेळ कुणाचीही गुलाम नाहीये. टाइम इज मोर दॅन मनी. मानवी आयुष्यामध्ये सर्वाधिक महत्वाची गोष्ट काय असेल तर ती आहे वेळ. भरपूर उदाहरणं मी नेहमी देत असतो की वेळेचं महत्व किती मोठं आहे. जर वेळ मिळाला या सामन्यामध्ये तर त्यावर देखील आपण चर्चा करूयात. षटक क्रमांक 3 ला होते सुरुवात. अनिकेत गोवारी केव या गावातून बिलॉंग करणारा हा गोलंदाज आहे. पिताश्री संजय गोवारी देखील या मॅच मध्ये पिता पुत्राची जोडी आपल्याला सातत्यपूर्ण रीतीने खेळत असताना पाहायला मिळते. अनिकेत गोवारीने या आधीच्या मॅच मध्ये 2 षटकांमध्ये केवळ 5 धावा दिल्या होत्या. अत्यंत बहारदार अशी गोलंदाजी केली होती. लाऊड अपील बघायला मिळालं.
सुरेख गोलंदाजीचं पृथक्करण. बघा, प्रत्येक गोष्टीवरती आपण चर्चा करतो. या आधीच्या मॅच मध्ये सचिन टोकरे यांना भरपूर क्रेडिट दिलं जातं, परंतु क्रेडिट अनिकेत गोवारीला देखील देणं गरजेचं आहे. मी नेहमीच उल्लेख करत असतो की क्रिकेटच्या सामन्यामध्ये जिंकत असताना एका प्रोसेस मधून तुम्हाला जावं लागतं. केवळ एका खेळाडूमुळे आपण सामना जिंकू शकत नाही. या आधीच्या मॅच मध्ये अनिकेत गोवारीने दिलेल्या 12 चेंडूंमधील केवळ 5 धावा त्या आपण विसरूच शकत नाही. जर अनिकेत गोवारी महागडा ठरला असता त्या मॅच मध्ये तर कदाचित धावफलक फार मोठं सजलं असतं. म्हणून सचिन टोकरे याचं जितकं योगदान आहे तितकं योगदान त्या विजयामध्ये अनिकेत गोवारी या गोलंदाजाचं देखील आहे. 11च्या 11 खेळाडूंचं योगदान महत्वाचं असतं, त्याशिवाय तुम्ही क्रिकेटच्या खेळामध्ये जिंकू शकत नाही. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर राकेश जाधव आलेले आहेत. सातिवली गावातून बिलॉंग करणारा क्रिकेटपटू आहे. अनिकेत गोवारीचा पुढील बॉल. आदरणीय कुणालजी पाटील यांच्याकडून 2100 रुपयांचा भरघोस क्रीडा निधी या स्पर्धेसाठी सौजन्य केला जातो. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करायचा आहे. केव शिलशेत ग्रामपंचायतचे विद्यमान उपसरपंच महोदय आणि या पालघर जिल्ह्यामधील एक झुंजार खेळाडू, डाव्या हाताचा मॅसिव्ह मल्टी हिटर म्हणून ज्याची ओळख आहे. इथे फटका फसलाय. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल टिपताना थोडंसं अपयश करणे यष्टामध्ये आल्या. स्पोर्ट्समॅन स्पिरिटचं दुसरं नाव मी आज सकाळी देखील उल्लेख केला होता की कृपेश शांताराम किणी हा असा खेळाडू आहे, अतिशय नम्र स्वभाव. त्याने 25 ते 30 वर्षांच्या कारकिर्दीमध्ये कधीही कुणाशीही वादविवाद केलेला नाहीये. पंचांचं बोट आकाशाकडे जाण्याआधीच तो मात्र मैदानाचा निरोप घेतो. आज सकाळी ॲक्युरेट 10:30 मी उल्लेख केला होता. या मॅच मध्ये देखील आपण ते पाहिलं. पंचांच्या निर्णयाची कधीही तो प्रतीक्षा करत नाही. जर मी बाद आहे तर मी जातो डगआउट मध्ये. कृपेश शांताराम किणी या आदिवासी समाजातील एक हिरा आहे आणि त्याच्याकडून इतर खेळाडूंनी देखील आदर्श घ्यावा. जे खेळाडू पंचांशी वाद विवाद करतात आणि आपलं नाव खराब करतात, आदिवासी समाजामध्ये अशा खेळाडू अजिबात नाही आहेत. STMPL मध्ये आपण गेली 9 हंगाम पाहतोय, कोणताही खेळाडू पंचांशी कधी वादविवाद करत नाही, परंतु संपूर्ण क्रीडा विश्वाला एक आदर्श निर्माण करून देतोय कृपेश शांताराम किणी. ब्रँड ऑफ बोट. त्याचा स्वभाव फार शांत आहे. सचिन रमेश तेंडुलकर सरांची तो परिपूर्ण आठवण करून देतो. जर बॅटची एज असेल कुठल्याही प्रकारे तो कधीही प्रतीक्षा करत नाही, थेट पॅव्हिलियनच्या दिशेने निघून जातो. यावेळेस मात्र लॉफ्टेड स्ट्रोक आहे. ऑन साइडला डीप मिड विकेटच्या वरून चढून निघून जातोय सीमा रेषेच्या पलीकडे. षटकार 6 धावा. सावरे गावातून बिलॉंग करणारा ऋतिक रावते स्वतःचं टॅलेंट दाखवतोय. जी सुरुवात त्याने केलेली आहे 2025च्या उत्तरार्धामध्ये मायबाप विठ्ठल रुक्मिणी क्रीडांगण दहिसर पासून जी त्याने सुरुवात केलंय तेव्हापासून मागे वळून पाहत नाहीये. आपल्या नावाची ओळख घेण्यास भाग पाडतोय. पालघर क्रिकेटला आणि आदिवासी समाजाला माझ्यामध्ये देखील पोटेन्शियल आहे, माझ्याकडे टॅलेंट आहे, तुम्ही ते ओळखा, तुम्ही ते पारखा. गोलंदाजी असो की फलंदाजी असो, धावांची टोटल जाऊन पोहोचले फलकावर. 31-31 या अंकावर 3 षटकांचा खेळ हा परिपूर्ण झालेला आहे. आमच्या मुख्य VIP डायसवर सातत्यपूर्ण रीतीने आपण पाहू शकाल मान्यवरांची रेलचेल. या स्पर्धेची सर्वात मोठी विशेषता आहे सद्यस्थितीमध्ये कुणालजी पाटील आहेत, केव शिलशेत ग्रामपंचायतचे विद्यमान उपसरपंच महोदय आणि त्यांच्याच वतीने तब्बल 2100 रुपयांचा भरघोस क्रीडा निधी सौजन्य करण्यात आलेला आहे. त्यांच्या साथीने आदरणीय सदू गणेशकर साहेब आहेत, टेन टाकवहाळ सावरकंड विभागाचे विद्यमान सरपंच महोदय. 5550 रुपयांचा भरघोस क्रीडा निधी त्यांनी सौजन्य केलेला आहे. काशीनाथजी बसवत यांना आपण पाहू शकाल. दुपारच्या सत्रापासून सुरेश डगला यांनी खूप चांगली उपस्थिती या ठिकाणी नोंदवली. आदरणीय विलासजी गाटाळ पहिल्या दिवसापासून नव्हे तर गेले 30 ते 40 दिवस या मैदानाच्या आखणी आणि या मैदानाला उभारण्याकरिता ज्यांनी मेहनत घेतलेली आहे आणि कमिटीच्या पाठीचा कणा बॅकबोन म्हणजेच विलास घाटाळ साहेब आहेत. केव शिलशेत ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच महोदय आमच्या साथीने. आदरणीय प्रदीपदादा दळवी देखील आपल्याला पाहायला मिळतात. रवी गणेशकर आहेत ग्रामपंचायत सदस्य महोदय, त्यांच्या साथीने अजय दामो दाभाडे. या सर्व दिग्गजांना VIP डायस वरती आपण पाहू शकाल. धावांची टोटल आहे फलकावर
32-32 या अंकावर षटक क्रमांक 14 सुरू आहे. रोहित भोईर होंडो आलेले आहेत दुकटन गावातून. दुकटन क्रिकेटला खूप मोठ्या स्टेजवरती नेण्याची क्षमता ठेवणारा खेळाडू आहे. प्रत्येक गावामध्ये असा एक हुकमी एक्का असतोच. जेव्हा आपण सातिवलीचा विचार करतो, सातिवली क्रिकेटने सचिनच्या आपल्या माहितीसाठी सांगतो यंदाच्या हंगामामध्ये जवळजवळ 10 ते 12 करंडक जिंकलेले आहेत भन्नाट फॉर्म मध्ये. कारण त्यांचा जो संघ आहे तो फार स्ट्रॉंग तयार झाला आहे. एकाच संघामध्ये राकेश जाधव आहे, पंकज पाटील आहे, सागर दानवा आहे, एकापेक्षा एक सुपरस्टार सिद्धेश पाटील, अगदी लेजेंडरी प्लेयर्स त्या संघामध्ये मोठ्या प्रमाणावर. आणि यंदाचा हंगाम साई गणेश सातिवलेने प्रचंड गाजवलाय पालघर जिल्ह्यामध्ये. तसा दुकटन संघाचा विचार जेव्हा आपण करतो तेव्हा रोहित भोईर आहे. प्रत्येक गावामध्ये एक एक सुपरस्टार तुम्हाला बघायला मिळेल. बोट गावामध्ये गेलात तर योगेश शांताराम किणी, कृपेश शांताराम किणी. यावेळेस मात्र आपण पाहू शकाल पुलचा फटका आहे डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. अक्षय नाईक पंच दर्शवताय चेंडू सीमारेषा पलीकडे. षटकार 6 धावा. ज्या टॅलेंटची मी चर्चा करतोय ऋतिक रावतेला हलक्यात घेऊ नका. या खेळाडूचं वय कमी आहे परंतु टॅलेंट मोठं आहे. 2025च्या उत्तरार्धापासून त्याने सुरुवात केलेली आहे. सावरेगावचा ब्रँड ऋतिक रावतेच्या बॅटमधून षटकार. पुन्हा एकदा स्मॅश केलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. सुरेख क्षेत्ररक्षण झालंय. स्ट्राईक त्या ठिकाणी रोटेट केली जाईल. सुंदर अशा वातावरणामध्ये अतिशय नेत्रदीपक, नेत्रलोचक, नयन मनोहरी, चक्षु विहंगम अशी स्पर्धा आहे पालघर जिल्ह्यामध्ये. ज्या स्पर्धेची चर्चा मोठ्या प्रमाणावरती आपल्याला पाहायला मिळते. आदिवासी मनोहर प्रीमियर लीग. डॉट बॉल निर्धाव चेंडूच्या ठिकाणी सांगता झालेली आहे. 4 षटकांचा खेळ अधिकृत स्वरूपामध्ये समाप्ती अखेर झालाय. फलकावर 39 धावा परिपूर्ण झालेल्या आहेत. प्रथम फलंदाजी करत असताना तरे ग्रुप या संघाची स्थिती. गतवर्षी देखील आपण पाहिलं होतं प्रदीपजी, काही खेळाडू गाड्या फार फास्ट चालवतात आणि त्या स्लो चालवणं फार गरजेचं आहे. कालच्या दिवसामध्ये देखील या गोष्टीचा मी उल्लेख केला होता. आजकालचे खेळाडू असे आहेत त्यांना हिरो होंडा दिली तर अजिबात नको. त्यांना जर तुम्ही युनिकॉर्न दिली तरी देखील अजिबात नको. त्यांना केटीएम पाहिजे, बुलेट पाहिजे. 60-80चा स्पीड नको, 120चा स्पीड पाहिजे. डोक्यावरती हेल्मेट नको, गॉगल पाहिजे. आता डोकं नाही राहिलं तर गॉगलचं काय करायचं? आई वडिलांचा तरी विचार आपण करायला हवाय ना. म्हणून गती जी आहे ती कमी असायला हवी. कारण गती जास्त असली तर आयुष्याची दुर्गती होऊ शकते. गतवर्षी आपल्याला देखील कट मारून गेले होते 2 खेळाडू, अजून देखील माझ्या स्मरणामध्ये आहे. आणि म्हणून खेळाडू मित्रांना नम्र विनंती आहे की गाड्या सावकाशच चालवा. आई वडिलांनी आपल्याला फार मेहनतीने मोठं केलंय. ज्यांना मुलं आहेत त्यांना ठाऊक असेल. सचिनजी तुम्हाला मुलगी आहे, मुलांना मोठं करणं ही तारेवरची कसरत आहे. त्या आईचा आणि वडिलांचा विचार करून आपण गाड्या सावकाश चालवल्याच पाहिजेत. आजच्या दिवसातील शेवटचा सामना अक्षय नाईक दर्शवित असताना इथून बाईटचे संकेत आहेत. 4 0 40 धावा परिपूर्ण. 5व्या षटकाचा खेळ प्रगती पथावरती. या गोष्टीचा उल्लेख अगदी मी पहिल्या दिवसापासून करतोय. आता जी इंडियन प्रीमियर लीग आणि STMPL बघा, IPLच्या धर्तीवरतीच STMPLचं नियोजन करण्यात आलेलं आहे. काही रायझिंग स्टार जे पुढे येत आहेत ह्या आदिवासी समाजातील क्रिकेटचा भविष्य काळ आहेत. भावेश भुयाळला कोण विसरेल, 6 चेंडूंमध्ये 11 धावा डिफेंड करून दाखवल्या. उगम जाधवला कोण विसरेल, वाकडी वसरोळीचा खेळाडू, त्याने देखील धावा डिफेंड करण्यामध्ये खूप चांगल्या प्रकारचं प्रदर्शन करून दाखवलं. आणि प्रथम भगतचा उल्लेख करावा लागेल. बांधन गावातून बिलॉंग करणारा खेळाडू आहे ज्याने स्पर्धेचा पहिला सामना गाजवून दाखवला होता. ऋतिक रावते देखील त्याच यादीतला खेळाडू आहे. STMPLच्या माध्यमातून जन्मलेले हे काही रायझिंग स्टार आहेत. प्रशांत शिवराम गोवार यांचा जो उद्देश होता की काही नवीन खेळाडू घडले पाहिजेत ते घडू लागलेत. पंचांचं बोट आकाशाकडे. आणि येथे फलंदाजाची जी रिॲक्शन आहे त्याचं म्हणणं आहे की कदाचित चेंडू बॅटवरती ब्रश झाला होता आणि त्या कारणास्तव थोडीशी शहानिशा तो करतोय. परंतु पंच दर्शवित असताना इट्स OUT.
आउट, बाद करार देण्यात आलेला आहे. धावांची संख्या आपण पाहू शकाल प्रोग्रेस कार्ड वरती आतापर्यंत जाऊन पोहोचलंय 41 या अंकावर तरे ग्रुप हा संघ आपण पाहतोय. टेबल टॉपर कोण बनणार, नारायण स्मृती की मग तरे ग्रुप? दोन्ही संघांचे प्रत्येकी 6 गुण आहेत. याआधी आपण पाहिलं असेल अ गटाच्या माध्यमातून जाणता राजा 10 हा संघ टेबल टॉपर आहे. खूप चांगली कामगिरी त्या संघाने केली. रोहित सुरेश मर्ले यांच्यावरती प्रचंड विश्वास दाखवला. सलग दुसऱ्या वर्षामध्ये याचा आयकॉन म्हणून त्यांना घेतलं. रोहितने देखील चांगली कामगिरी केली, परंतु अनिल गणेशकरला कोण विसरेल. 6 चेंडू 10 धावांची आवश्यकता असताना 1 षटकार 1 चौकार त्यांनी खेचला. खूप चांगलं प्रदर्शन दिलं. आणि अ गटाच्या माध्यमातून जाणता राजा 10 पहिल्या क्रमांकावरती. दुसऱ्या क्रमांकावरती आपण पाहू शकाल 11 स्टार क्रिकेट क्लब वाकडी वसरोळी. तिसऱ्या क्रमांकावर गुरुडा किंग 11. हा अ गटाचा रिझल्ट आहे. ब गट नक्की काय करेल हे आपण आज पाहणार आहोत. ऑन साइडला सजवलेला फटका, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. खूप सुंदर जल परिपूर्ण करण्यात आला आहे. काउ फेस मध्ये गुड कॅच ऑफ क्वालिटी. फलंदाज बाद कॉन. कैलास धडपे आलेले आहेत फलंदाजीसाठी. आपल्या दुकटन गावातून येणारा खेळाडू आहे. जर आपण 3 वर्ष मागे गेलो तर कैलास धडपे दुकटन गावातील सर्वाधिक यशस्वी खेळाडू. याची वाटचाल देखील खूप चांगली राहिलेली आहे. बाळा या टोपण नावाने ओळखला जातोय. स्टीअर करायचं होतं स्क्वेअर लेगच्या दिशेने. चेंडू फळीचा संपर्क समन्वय जुळून येत नाहीये. डॉट बॉल ची संगत आपण पाहू शकतात. अनिकेत कुवारी याच्या माध्यमातून केव गावचा हा खेळाडू आहे. खूप चांगलं प्रदर्शन त्याने केलेलं आहे STMPL च्या या 9व्या सीझन मध्ये. यावेळेस वाईड यॉर्कला प्राधान्य दिलं. थोडस दूर ठेवलं फलंदाजापासून. 22च्या स्वरूपामध्ये या धावा ऍड केल्या जात आहेत. सांघिक टोटल जर आपण तपासून पाहिले आतापर्यंत रिव्ह्यू हवा आहे का? चला यावर थर्ड अंपायर आपण परीक्षण करण्याकरिता पारदर्शकता. इट्स फेअर डिलिव्हरी. फलंदाज शफल झाले होत्या आणि त्या कारणास्तव इथून आपण पाहू शकाल लीगल बॉल घोषित करण्यात आलेला आहे. अधिकृत चेंडू फेअर डिलिव्हरी. 42 धावा आहेत फलकावर. 5 षटकांचा खेळ परिपूर्ण झालेला आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये धावा चेस करणं थोडंसं कठीण होऊन बसतं. चेंडू ट्रॅव्हल होणं महाग कठीण आहे. काल आपण पाहू शकलात मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न तर केला होता मोठ्या प्रमाणावरती. मोर्या फायटर्स अंबाणा संघ होता आणि तेथे षटकार खेचण्याच्या मावामध्ये भरपूर फलंदाज बाद झाले. संध्याकाळच्या या सत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होणं थोडंसं कठीण आहे. सचिन टोकरे आलेले आहेत. आज 7 फेब्रुवारी रोज डे. आज खऱ्या अर्थाने जर आपण विचार केला तर हे गुलाबाचं फूल देऊन भरपूर जणांना आपण प्रेमात पडताना पाहतो. परंतु STMPL आणि ही खेळपट्टी सचिन टोकरेच्या प्रेमात पडली. 6 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता असताना त्याने इतिहास रचला. काय कामगिरी केली सचिन टोकरेने. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने सजवलेला फटका. आणखीन एक सिंगल येत असताना आपण पाहू शकता 2 फलंदाजांची जोडी मैदानामध्ये सध्या संघर्ष करते. कैलास धडपे अर्थातच बाळा यांना आपण पाहतोय त्यांची साथ आणि सोबत देत असताना राकेश जाधव, सतिवली, सचिन टोकरे पुढील बॉल घेऊन
लॉफ्ट केलंय वाईड इश लॉंग ऑफच्या दिशेने. अचूक अचूक जजमेंट आहे. गुड कॅच ऑफ क्वालिटी. फलंदाज बाद. गॉल. सचिन टोकरे यांना आपण पाहू शकतात शेवटच्या षटकामध्ये. संध्याकाळचं सत्र लक्षात घेता सद्यस्थितीमध्ये आपण पाहतोय रोहित शर्मा यांचा जर्सी क्रमांक पुढे आलाय. 45 धावा फलकावर त्यात. राईट आर्म ओव्हर द विकेट. चांगला चेंडू आहे. पंच दर्शवित असताना अगदीच अधिकृत आणि लीगल बॉल आहे सचिन टोकरे यांचा. पहिल्या सत्राचा खेळ समाप्ती अखेर होतोय. विजयासाठी 46 धावांचं टार्गेट नारायण स्मृती या संघासमोर ठेवण्यात आलेला आहे. खूप सुंदर स्वरूपातील प्रदर्शन केलेलं आहे गोलंदाजांनी. नारायण स्मृती आदरणीय कल्पेश मर्ले, आदरणीय संतोष जाधव आणि आदरणीय रवींद्र गोवारी यांच्या माध्यमातून ह्या संघाची उभारणी आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूने तरे ग्रुप आहे. आदरणीय नितेशजी तरे यांचा संघ विद्यमान स्थितीमध्ये 45 धावा करण्यामध्ये सुयशस्वी झाला. 46 धावांचं लक्ष जे परिपूर्ण स्वरूपामध्ये सेट करण्यात आलेलं आहे. खूप चांगल्या पद्धतीने मंडप डेकोरेट करण्यात आलेला आहे. आदरणीय अरविंद बसवत आपल्या तामसाई गावातून बिलॉंग करतायत आणि त्यांची ही आरास आपण पाहतोय. खूप चांगलं वर्क आहे. आदरणीय किशोरची वायडा डीजे ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये मैदानाला थिरकवतायत, नाचवतायत. सुश्राव्य कर्ण मधुर संगीत त्यांच्या माध्यमातून आपण ऐकतोय. दोन्ही छायाचित्रकार हरेश आगिवले ब्रँड ऑफ विरार, साहिल सावंत ब्रँड ऑफ रायगड यांचं दर्जेदार छायाचित्रण आहे. साहिल विलास पाटील याचं टेक्निशियन या स्पर्धेला यशस्वी करतायत. 3 पंचांची जोड्या आपण पाहतोय. एका बाजूने अक्षय नाईक आहेत, दांडी परिसरातून बिलॉंग करतायत. त्यांच्या साथीने बिरलची नायर यांना आपण पाहतोय. भारतीय टेनिस बॉल क्रीडा विश्वातील खूप मोठं नाव आदरणीय गजाननजी हिरेकर आज या स्पर्धेमध्ये पहिल्यांदा दाखल झालेले आहेत. त्यांचं देखील खूप चांगलं कार्य आपण पाहू शकतात. गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये सातत्यपूर्ण रीतीने ब्रँड ऑफ बोईसर अभिजित पन्हाळे कार्यरत आहेत. त्यांचे देखील खूप खूप आभार या स्पर्धेच्या वतीने आम्ही व्यक्त करतोय. स्पर्धेसाठी दानशूर दातृत्वाची भूमिका अदा केलेल्या सर्व दात्यांचे पुनश्च एकदा हात जोडून आभार. ज्यामध्ये तरे ग्रुपने 50,000 रुपयांचा भरघोस क्रीडा निधी सौजन्य केलेला आहे. मनस्वी आभार आहेत. आदरणीय विष्णू कडव साहेब, माजी समाज कल्याण सभापती, जिल्हा परिषद सदस्य पालघर, एकेताऊ जुने संघाचे संघमालक यांच्याकडून प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाचं करंडक सौजन्य. स्वर्गीय रघुनाथ कान्हा पाडोसा यांच्या स्मृती प्रित्यर्थ आदरणीय विलास रघुनाथ पाडोसा यांच्याकडून मालिकावीर खेळाडूकरिता आकर्षक करंडक सौजन्य. आदरणीय दीपक बबन दुमाडा पोचाडे यांच्याकडून उत्कृष्ट फलंदाजाकरिता आकर्षक करंडक सौजन्य. आदरणीय सुनील हरिश्चंद्र वजे साखरे यांच्याकडून उत्कृष्ट गोलंदाजाकरिता आकर्षक करंडक सौजन्य. स्वर्गीय गणेश मधुकर गोवारी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आदरणीय विनोद मधुकर गोवारी यांच्याकडून उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाकरिता आकर्षक चषक सौजन्य. स्वर्गीय विशाखा विलास पाडोसा यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आदरणीय प्रशांत शिवराम गोवारी सावरखंड यांच्याकडून प्लेअर ऑफ द मॅच करिता आकर्षक ट्रॉफी सौजन्य. माही कन्स्ट्रक्शन यांच्याकडून टॉस का बॉक्स सौजन्य. आदरणीय विक्रम विनोद पराड यांच्याकडून 11,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य सौजन्य. आदरणीय महेश तांबडा वाडा खडकोना यांच्याकडून 2,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य सौजन्य. आदरणीय मधुकरजी दापशा अंबाण यांच्याकडून 1100 रुपये या स्पर्धेकरिता सौजन्य. शालिमबाई बुपेरे यांच्याकडून 5,000 रुपये. बापू राऊत यांच्याकडून 3,000 रुपये.
सौभाग्यवती गीता संजय तापशी सरपंच महोदया यांच्याकडून मालिकावीर खेळाडूकरिता बायसिकल सौजन्य. आदरणीय किरण पटेल तुर्बेस यांच्याकडून 1000 रुपये. आदरणीय योगेश शांताराम केणे बोट यांच्याकडून उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाकरिता शूज सौजन्य. आदरणीय महेश बुकले यांच्याकडून 2000 रुपये. आदरणीय रंजनाताई मस्कर माजी सभापती पंचायत समिती पालघर यांच्याकडून स्पर्धेसाठी लागणारे सर्व चेंडू सौजन्य. आदरणीय प्रकाश वेडगा साहेब तुकटन गावाचा आभूषण आणि कृषी अधिकारी यांच्याकडून 2000 रुपये सौजन्य. आदरणीय सुरेश वरखंडा पोळे यांच्याकडून 1000 रुपये सौजन्य. आदरणीय नारायण सवरा नांदगाव यांच्याकडून 5000 रुपये सौजन्य. आदरणीय काळूरामजी भोईर वसरोळी ग्रामपंचायतचे माजी सरपंच महोदय यांच्याकडून 2000 रुपये सौजन्य. आदरणीय शैलेशजी वेडगा विद्यमान उपसरपंच किराट यांच्याकडून 2100 रुपयांचं आर्थिक सहाय्य सौजन्य. आदरणीय संतोष खांडेकर 1000 रुपये स्पर्धेकरिता सौजन्य. आदरणीय सन्माननीय सदू भास्कर गणेशकर टेन टाकवाळ सावरकंड विभागाचे विद्यमान सरपंच महोदय यांच्याकडून 5550 रुपये सौजन्य. आमच्या VIP डॅशवर खूप वेळ त्यांनी व्यतीत केला. आदरणीय कुणालजी पाटील केव शिलशेत ग्रामपंचायतचे विद्यमान उपसरपंच महोदय यांच्याकडून 2100 रुपये सौजन्य. आदरणीय मिलिंद तरे यांच्याकडून 2220 रुपये सौजन्य. आदरणीय कृष्णा जाधव सरपंच सातेवली यांच्याकडून 2000 रुपये सौजन्य. आदरणीय महेश पटेल यांच्याकडून 1000 रुपये. आदरणीय गजानन पाटील यांच्याकडून 5000 रुपये सौजन्य. आणि आदरणीय रवी गणेशकर यांच्याकडून तब्बल 11000 रुपये सौजन्य करण्यात आलेल्या स्पर्धेसाठी सर्व दात्यांचे आभार 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 धन्यवाद. आता वळूयात आपण मॅचच्या दिशेने. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खूप चांगला फटका आहे लॉफ्ट टॉप ड्राईव्हच्या स्वरूपामध्ये. प्रयत्न कमालीचे राहिलेले आहेत संघाकरिता. क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमधून 100% समर्पण. तर एक ग्रुप मिस्टर ऋतिक रावते यांना आपण पाहतोय. 6 धावा आहेत फलकावर. सावरेगावचा ब्रँड आहे आणि आपल्या संघासाठी महत्वपूर्ण अशा 2 धावा त्याने वाचवलेल्या आहेत. ऑन ड्राईव्हचा फटका क्षेत्ररक्षक टीप मधून येत आहेत. संदेश बाबर यांना आपण पाहतोय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण करतायत कारण धावा डिफेंड करायच्या आहेत. टार्गेट जर आपण पाहिलं तर 46 धावांचं आहे आणि पहिल्या षटकामध्ये सद्यस्थितीमध्ये ॲक्युरेट 7 धावा खर्च झालेल्या आहेत. अधिकृत चेंडूंची संख्या जर आपण पाहिली तर 5 चेंडू संपन्न पंकज अशोक पाटील या गोलंदाजाच्या माध्यमातून. हा शेवटचा बॉल आहे पहिल्या षटकाचा. यॉर्क लेंथ परंतु खोदून काढलाय. टोक क्रशर डिलिव्हरी होती आणि त्याला उलगडलं. फलंदाज गौरव जाधव यांनी सिंगल परिपूर्ण केली जाईल. पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झालाय. 8 धावा फलकावरती सजलेल्या आहेत. अजूनही 38 करायच्या आहेत. 30 चेंडूंचा खेळ हा शेष आहे. एंटायर कमिटीची प्रचंड मेहनत राहिलेली आहे या स्पर्धेकरिता. अध्यक्ष महोदय प्रशांत शिवराम गोवारी, उपाध्यक्ष मुकेश जयराम गोवारी, उपाध्यक्ष महोदय ईश्वर वसंत बरड गोवाडे, खजिनदार सचिन रमेश पडवळे मनोर, खजिनदार हेमंत पांडुरंग गोवारी सावरखंड, विद्यमान सचिव अविनाश राजू पवार हालोली, विद्यमान सचिव अजय तामू दाभाडे साहेब आणि सल्लागार विजयजी टोकरे तुर्वेस तसेच गुरुनाथजी जाधव यांचं मौलिक असं सहकार्य या स्पर्धेला. या स्पर्धेचे आयोजक नियोजक सूत्रधार शिल्पकार धारकरी म्हणून या कमिटीची ओळख आहे. मागील 2 महिन्यांपासून प्रचंड मेहनत घेतलेली आहे आदिवासी समाजातील खेळाडूंना पुढे घेऊन जाण्याकरिता. त्या कमिटीला मानाचा त्रिवार मुजरा ऋतिक रावते आलेले आहेत दुसऱ्या षटकामध्ये. तितकंसं प्रोडक्टिव्ह कनेक्शन नाहीये. बॅटच्या एज वरती चेंडू प्रवेश झाला. फलंदाजाचे रिॲक्शन सर्व काही सांगून जाते. सिंगल रोटेशन होत आहे. 9 धावा झालेल्या आहेत. विकेट्स घेणं गरजेचं आहे. डॉट चेंडू रिलीज करणं गरजेचं. या मॅच मध्ये ऋतिक रावतेला कलात्मकतेचा आविष्कार करून दाखवावं लागेल कारण पहिल्या सत्रामध्ये जास्त धावा झाला नाही. परंतु संध्याकाळचं सत्र आणि या खेळपट्टीची विशेषता लक्षात घेता जर योग्य टप्प्यावर गोलंदाजी केली तर धावा डिफेंड होऊ शकतात. लॉफ्टेड स्ट्रोक आहे. काउफेच्या दिशेने काय जेल टिपलाय. आतापर्यंत या स्पर्धेमधील सर्वोत्कृष्ट झेलच्या यादीमध्ये मानाचं स्थान मिळवलंय सूरजला आपण पाहतोय. ग्रेट कॅच फलंदाज बाद. यस
काय झेल टिपलेला आहे. स्पेक्टॅक्युलर स्पेक्टॅक्युलर कॅच. वेल डन सूरज दापशे, कौतुकास पात्र एक क्षेत्र रक्षण. 9 धावा परिपूर्ण. चौथ्या क्रमांकावरती रोहित भोईर आलेले आहेत फलंदाजीसाठी. प्रतीक रावते षटकातील पुढील बॉल घेऊन. अग्रेसिव्ह अप्रोचने गोलंदाजी केली जाते. धावा डिफेंड करण्याच्या मानसिकतेतून उतरलेल्या आहेत. डॉट बॉलच्या ठिकाणी सांगत होते जो संघ जिंकणार तो टेबल टॉपर बनणार आहे. याआधी आई गावदेवी शिलशेत संघ ऑलरेडी सुपर 6 मध्ये क्वालिफाय, आणि त्यानंतर जे 2 संघ आहेत ते टेबल टॉपर बनण्याकरिता प्रचंड प्रयत्न करणार आहेत. या मॅच मध्ये रोहित भोईर यांच्या बॅटमधून चांगला फटका आलाय. साइड स्क्रीनचा वेध घेत असताना चेंडू सीमारेषा पलीकडे. चौकार, 4 धावा. रोहितला थांबवणं फार महत्वाचं आहे या मॅच मध्ये. अत्यंत विस्फोटक विध्वंसक चार्ज करणारा फलंदाज आहे. लॉफ्ट केलाय वाईडिश लॉंग ऑनच्या दिशेने. 1 बाउन्स अँड ओव्हर द बाउंड्री लाईन. आदिवासी मनोहर प्रीमियर लीग चौकार, 4 धावा. सतरा धावा परिपूर्ण स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. दोन षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. स्ट्राइक रोहित भोईरकडेच पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल. 18 रन्स, 18 धावा कंप्लीट झालेले आहेत. 46 धावांच्या प्रत्युत्तरादाखल पॉवर प्ले मध्ये 9च्या सरासरीने चांगल्या पद्धतीने या ठिकाणी टोटल अर्जित केली जाते. 28 धावांची आवश्यकता अजून देखील उरलेल्या 24 चेंडूंमध्ये. तिसऱ्या षटकामध्ये पंकज अशोक पाटील लगेचच आलेले आहेत. आता दोन्हीही आयकॉन एकमेकांच्या विरोधामध्ये आहेत. 24 चेंडू आणि 28 धावा. आपण डिफेंड करू शकतो, आपण या सामन्यामध्ये जिंकू शकतो. तर एक ग्रुपला हा विश्वास स्वतःवरती दाखवणं गरजेचं आहे. खास करून रोहितला थांबवणं फार अपरिहार्य. परंतु चर्चा सध्या सचिन टोकरेच्या नावाची देखील आहे. त्याने 6 मध्ये 26 केलेल्या आहेत. जेव्हा खेळाडू फॉर्म मध्ये येत जातात, जशी स्पर्धा पुढे जाते, प्रत्येक खेळाडूचा फॉर्म हा बदलत असतो. आणि त्या दृष्टिक्षेपातून सध्या नारायण स्मृती हा संघ 50 फॉर्म मध्ये. कुलवर टप्प्याचा चेंडू सेमी हेलिकॉप्टर खेळलेला आहे. वाईडिश लॉंगऑफच्या दिशेने थोडंसं कचाळ क्षेत्ररक्षण झालं. नॉन स्ट्राईक एंड वरून स्पष्ट नकार दर्शवला गौरव जाधव यांनी. सिंगल येणार. वाजा गडग आलेले आहेत, त्यांचं देखील मनापासून आहे स्वागत. विरलजी नायर यांचं देखील लगेच लक्ष गेलंय. ते देखील उत्सुक आहेत वाजा गडग यांचा डान्स बघण्यासाठी. एक्साइटर सगळेच असतात. डीजे ऑपरेटर किशोरची वायडा आता आपली कसोडे. राकेश जाधव त्या ठिकाणी तैनात आहेत. 22 धावा. वाजा गडग आपण आपलं स्थान सांगण्याआधीच त्याने देखील पोझिशन परिपूर्ण स्वरूपामध्ये ऍक्टिव्ह आहेत, पूर्णपणे सुसज्ज. बरोबर संध्याकाळच्या सत्रामध्ये मनोरंजन करण्यासाठी येतात. स्लॅश केलेला आहे, बॅटला टिल्ट केलेला आहे.
बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने चेंडू सीमा पार चौकार. रोहित भोईर गुड शॉट. यस डिझाय. परिपूर्ण झालेल्या आहेत. कॅमेरामॅन त्या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने क्षणाला कैद करतायत. स्मॅश. ऍब्सोल्युटली क्रॅकिंग स्ट्रोक. रोहित भोईर ब्रँडेड सिक्सर 6. एकूण 20 शिल्लक आहेत विजयासाठी. केवळ 14 धावांचं लक्ष. पुन्हा एकदा रोहित भोईर. होंडो चा धमाका. जलवा षटकार 6. ते आपण बघूयात. वाजा गडक यांचा डान्स. अगदी सोपं समीकरण करून ठेवलेलं आहे. ओनली 8 रन्स रिक्वायर्ड टू विन. 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. होंडो चा क्लास. होंडोची गुणवत्ता आपण पाहतोय. वाडिश लॉंग ऑफ मध्ये सजवलेला फटका. काय एफर्ट्स आहेत, काय एफर्ट्स आहेत. संदेश बाबर जबरदस्त एफर्ट्स. टाळ्यांचा गजर आला पाहिजे संदेश बाबर करिता. अत्यंत बहारदार असे हे क्षेत्ररक्षण. ऑन स्क्रीन बघा सध्या विश नेटवर्कचं कार्य. संदेश बाबर यांची गुणवत्ता ते कैद करतायत. राकेश जाधव यांना ओव्हरटेक करून चेंडू टिप मध्ये निघून आलाय. पंकज अशोक पटेल त्या ठिकाणी तैनात आहेत. धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचले फलकावर. 41-41 या अंकावर. अवघ्या 5 धावांची आवश्यकता आहे. एकतर्फी हा सामना राहिलेला आहे. वन्स अगेन बॉलर तयार. षटकातील पुढील बॉल घेऊन ऑन साइडला खूप चांगल्या पद्धतीचं हे एक्झिक्युशन आहे. Only 3 runs required to win. होंडोच्या बॅट मधून खेळ खल्लास. विजयावर शिक्का मोर्तब. नारायण स्मृती टेबल टॉपर. कॉंग्रॅच्युलेशन्स. दोन्ही संघ आपण हस्तांदोलन करून घ्यावं. ऐकूयात आपण डिस्क चॉकीला आणि